आजचा आहे दिवस तिसरा. आजचा काम तर ही आहे ओल्ड स्कूल जिम. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आजचा आहे दिवस तिसरा आणि भाई मी आता 11:15 झालेत. मी एवढं लेट उठलो, म्हणजे रोज मी 7:30 पावणे 8पर्यंत उठतो, पण आज 11:15ला उठलो आहे. मला समजलं नाही, सकाळी जायचं होतं पण मला समजलं नाही एवढी झोप कशी लागली. बाय द वे आता मी चाललो आहे ओमकारसोबत आदर सेंटरला आणि हा शर्ट मी 6 महिन्यानंतर घातला. तर बाई 6 महिन्यानंतर एवढा टाईट होतो ना. बाकी आता मी पहिले जाईन अण्णाकडे नाश्ता करायला आणि मग त्याच्यानंतर ओमकारकडे जाईल. आणि ॲक्च्युली मी काल रात्री ना 1 वाजेपर्यंत व्हिडिओ एडिटिंग करत होतो डे 1 वाली, आणि 2 वाजले मला एक्सपोर्ट करायला, त्यामुळे एवढा लेट झाला सकाळी उठायला. बाकी ठीक आहे, आता मी जातो आणि तुम्हाला ओमकारसोबत भेटतो. लास्ट 3 डेजपासून मी विचार करतो आहे गाडीला धुवायची, पण भाई धुवायला टाईमच नाही भेटत आहे. म्हणजे काल उठलो तर काल बोरिंगचं पाणी नव्हतं, परवा दिवशी पण बोरिंगचं पाणी नव्हतं आणि आज बोरिंगचं पाणी जास्त होता, मी लेट उठलो. अशी माझी लाईफ झाली सध्या. बाकी ठीक आहे, आता मी पहिले अण्णाकडे जातो आणि मग त्याच्यानंतर ओमकारला घेतो. पहिले पेट पूजा कर काम नव्हतं. सेंटरला आलेलो, त्याचा काम होता, पण इथं गर्दी जाम आहे बघा आतमध्ये. इथून दिसत नाही काय माहिती, जाम गर्दी आहे. म्हणून आता इथून निघतो, पहिले अण्णाकडे नाश्ता करतो आणि मग बोलतो का परत येऊ. आता डायरेक्ट उद्या येऊ. सॉरी, आजचा काम पोस्टपोन. आता आलोय अण्णाकडे नाश्ता करायला. आता आपला नाश्ता आलाय, त्याचा पण नाश्ता आलाय, नाश्ता करतो. आता भजीपाव पण आणलेत मला आणि त्याचा आधार कार्डचा पण काही काम नाही झाला. बाकी आता भजीपाव खातो आणि जिमला जातो. आज हे शोल्डरचा वर्कआउट, बाकी इंटेन्स शोल्डरचा वर्कआउट करीन आणि मग त्याच्यानंतर बघू पुढे काय होतं ते. ओके, सो गाईज जेवण वगैरे तर झालं आहे, पण मला आत्ता लक्षात आलं की आज 31st आहे आणि आमची जिम 2 वाजेपर्यंत चालू होती आज, आणि आता वाजलेत 2:30. तर आता मी दुसरीकडे चाललो आहे, ओल्ड स्कूल जिम आहे, तिथं जातो आणि तिथलं शोल्डरचा वर्कआउट करतो आणि तुम्हाला पण दाखवतो. ओमकार गेला आहे जिम ओपन करायला, मी पण जातो. तर ही आहे ओल्ड स्कूल जिम आणि आज इथं वर्कआउट करणार आहे शोल्डर आणि थोडं बायसेप पंप करू, कारण की उद्या तशी पण जिमला सुट्टीच आहे, 1 तारीख आहे म्हणून. तर आजच बायसेप आणि शोल्डरचा वर्कआउट करून घेऊ. आणि बाई फुल हेवी डंबल आहे, म्हणजे लोखंड आहे ना पूर्ण. बाकी ठीक आहे, आता शोल्डरचा वर्कआउट करतो. आता शोल्डरचा वर्कआउट करण्यात सगळ्यात पहिले एमटी रॉडची 20 सेट मारीन आणि मग त्याच्यानंतर 3 सेट वेटेडचे असतील. आता कम्प्लीट शोल्डरचा वर्कआउट झाला आहे. आता जरा बायसेप पंप करतो आणि मग कारण की तसं पण होतं जिम बंद आहे, मग जरा बायसेप लाईट पंप करतो. आता वर्कआउट कम्प्लीट झाला आहे. आता जातो घरी, जेवतो आणि झोपतो. मग संध्याकाळचे काय असेल तेव्हा बघू. आता घरी जातो. बाय. ऑल राईट, दुपारी आलो जिममधून आणि जो झोपलो आहे भाई. बाकी आता ऑल सेट अँड आय एम रेडी टू गो. आता मी चाललो आहे प्रणवकडं. आज आहे 31st. तर प्रणवला जरा लाडीगोडी लावले, भावा 30-40 रुपये घेऊन ये. काढण्यात तर त्यालाच आहे, पण त्याला मी बोललो का तू घेऊन ये, थोडेफार आम्ही टाकतो. पण तो आल्याच्यानंतर त्याला फाडतो. आणि आता काय खायचं काय नाही ते बघू, कारण ते जे बोलतील तेच खाऊ. मी आणि ओमकार आहे आणि ॲज युजल प्रणव गायकर आहे. तर आता प्रणव आल्यावरती भेटतो तुम्हाला. काहीच प्रणव गायकर येईस्तोवर आम्ही PHला थांबलो आहे आणि जवळपास अर्धा तास झाला. यो लेटच करतो रे नेहमी, पण याला शिष्टीला लागली का शिष्टी करत बसतो. नेहमी लेट करतो भाई, वैताग येतो या पोराचा. एक दिवस नाही याला मारून टाकायचं मन करतो. बाकी आता PHला बसलोय, बघू शकता. आणि इकडं
बाकी ठीक आहे. भूक एवढी लागले जो काही येतच नाही. काहीच 1 तासाच्या नंतर प्रणव मामा आमच्या सोबत आलेले. दादा बोल जरा. मामा बोला. प्रत्येकांना आलेले आहेत इडली विकून, तर धंदा भरपूर झालेला आहे त्यांचा. हो दादा तू कुठे खायला नेतो? हा अरे अण्णांनी जायचं का आणि द्यायचं कुठे खाली जायचं? जाऊ दे. किंवा कुठेतरी खायला देईल तर आम्ही जातो आता. काहीच प्रणव आपल्याला घेऊन आलाय बुर्जीपाव खायला. आणि आजची हीच आमची पार्टी आहे, कारण तो खर्चच नाही करत. त्याच्या भरोशावर आला तो खर्चच नाही करत, म्हणून बुर्जीपाव होतो. आणि चिकन आहे, जेवणात चिकन आहे. चिकन खातो आणि मग झोपून घेतो. हा ब्लॉग एंड करून टाकतो. हो त्याच्यासाठी मागवले आणि हेच लोक खात आहेत. स्वतःनी खाल्ला तेव्हा मला एक हे पण नाही विचारलं का खातो का, एक घास का काय. मसाला अंडा पाव करतो. जुलाब लागल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला. आई शप्पथ. 5 अजून घे. अंगठ्या घेतो पोरीला. हे बघा कशी शॉपिंग केले. तर काही आजचा हा ब्लॉग इथंच आपण एंड करून टाकू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. फॉलो इंस्टाग्राम नाही, युट्यूब आहे. सबस्क्राईब असतो. युट्यूब आहे का? हा. आपल्याला काय न्यू इयर काय नवीन वर्ष जसे दिवस आहेत तसे चालले तसे जाऊन दे. दुःख आहे, दुःख काही जाणार नाही. किसा फाटलेला आहे. गद्दारी आहे ती काही जाणार नाही. तसा पण किसा फाटलेलाच आहे. आणि हा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. जगा आणि जगू द्या. मी नाही देणार, कारण गुढीपाडवा पहिला दिवस असतो. ठीक आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय भीम. जय भीम. जय शिवराय. शिवाय. गिफ्ट मस्त आहे.